नमस्कार. मी गजानन पांचाळ, संस्थापक, राज्याध्यक्ष, स्वराज्य शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य. बदलीविषयी माहिती देत असताना या अगोदर महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्हा परिषदांच्या CEO यांना दिनांक 19 मेपासून 22 मेपर्यंत प्रत्येक CEO यांना सांगितलं होतं की ऑनलाईन पोर्टलला समानीकरण आणि जी व्हॅकन्सी आहे, व्हॅकन्सीच्या ज्या जागा आहेत, क्लिअर व्हॅकन्सी, ह्या जागा सगळ्या अपलोड करायच्या सूचना मान्य ग्रामविकासने सगळ्या CEO यांना दिल्या होत्या. पण हे अपडेशन करत असताना बऱ्याचशा शिक्षणाधिकारी साहेबांना CEO यांना मान्य CEO यांना खूप अडचणी आलेल्या होत्या. की मुख्यतः अडचण जी होती ती संच मान्यता कोणत्या संच मान्यतेप्रमाणे अपडेशन करावं, संच मान्यता 23-24च्या प्रमाणे अपडेशन करावं की 24-25च्या प्रमाणे अपडेशन करावं, याविषयी स्पष्ट सूचना आम्हाला नाहीत, असं काही जिल्हा परिषदांचं म्हणणं होतं की आम्हाला स्पष्ट सूचना ग्रामविकासच्या नाहीत, त्यामुळं आम्हाला अडचणी येत होत्या. तर काही जिल्हा परिषदांनी 24-25च्या संच मान्यतेप्रमाणे अपडेशनचा प्रयत्न केला, परंतु हे अपडेशन करत असताना फार मोठ्या संख्येने शिक्षक संख्या जी होती ती एक्सेस होत होती. ह्या अडचणी त्यांना जाणवल्या. त्यामुळं या सगळ्या अडचणी आजच्या VC मान्य ग्रामविकास साहेबांच्या मान्य ग्रामविकासांनी, मान्य सचिव साहेब, उपसचिव मॅडम, कक्षाधिकारी साहेब, कक्षाधिकारी मॅडम या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजची VC संपन्न झालेली आहे. या VC या सगळ्या अडचणी, या सगळ्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या प्रमुख बदल्यासंबंधी काम पाहणाऱ्या प्रमुखांनी, शिक्षणाधिकारी साहेबांनी या सगळ्या अडचणी मान्य ग्रामविकासच्या समोर आणल्या आणि कोणत्या पद्धतीनं आम्ही काम करावं अशा प्रकारच्या अडचणी मान्य ग्रामविकासच्या समोर मांडल्याच्या सूचना किंवा ह्या मांडलेल्या आहेत. मांडल्याबाबतचं माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे. आणि ह्या अनेक अडचणी, ह्या सगळ्या शिक्षणाधिकारी विभागाच्या अडचणी ग्रामविकासने अतिशय शांततेने ऐकून घेऊन याविषयी काय सोल्युशन काढता येईल याच्यावरसुद्धा खूप वेळ प्रमाणामध्ये डिस्कशन झालेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी व्हॅकन्सी त्यांनी कंप्लीट न केल्यामुळं, म्हणजे बदली पोर्टलवर व्हॅकन्सी आणि समानीकरणचं अपडेशन न झाल्यामुळे संबंधित सर्व जिल्हा परिषदांना त्या CEO यांना आपल्या मान्य बदली पोर्टलवर क्लिअर व्हॅकन्सी आणि समानीकरणची पदं अपडेट करण्यासाठी, तिथं टाकण्यासाठी, ऑनलाईनमध्ये नोंद करण्यासाठी मान्य ग्रामविकासने आपल्याला टाईम वाढवून दिला असल्याची माहिती आपल्याला आज मिळालेली आहे. की म्हणजे हे अपडेशन केल्याशिवाय किती पदं व्हॅकंट आहेत, किती पदं ब्लॉक करायची समानीकरणमध्ये आणि किती बदली पात्र शिक्षक आहेत, ही सगळी माहिती ही एक प्रथम स्टेज आहे. ही माहिती नोंद केल्याशिवाय माननीय CEO यांच्या मार्फत अगोदर BEO माहिती आपापल्या तालुक्याची त्या पोर्टलला भरत असतात, नंतर शिक्षणाधिकारी त्याला अप्रुव्हल देत असतात, सगळी माहिती तपासून नंतर माननीय CEOच्या लॉग इनला ही माहिती अपडेट होत असते. त्यामुळे या बऱ्याच जिल्हा परिषदांची ही माहिती अपडेट झाली नसल्यामुळं, अनेक प्रकारच्या अडचणी असल्यामुळे, या सगळ्या अडचणी ग्रामविकासच्या पुढे गेल्यामुळं, ह्या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन मान्य ग्रामविकास यांनी या सगळ्या माहिती सबमिशनसाठी, कोणती माहिती सबमिशनसाठी, क्लिअर व्हॅकन्सी आणि समानीकरणची पदं पोर्टलला नोंदविण्यासाठी ग्रामविकासकडून सगळ्या जिल्हा परिषदांना मुदतवाढ मिळाली असल्याची कन्फर्म न्यूज आहे. तर मुदतवाढ मिळालेली आहे. बदली प्रक्रिया कुठेही थांबलेली नाही. शासन हे अतिशय ॲक्टिव्ह मोडवर कामाला आहे, परंतु तांत्रिक बाबी समोर येत असल्यामुळं शासनाला सुद्धा नाविलाजाने बदली प्रक्रियेचा मुदत थोडीशी वाढवावी लागत आहे. या सगळ्या तांत्रिक बाबीवरचा सोल्युशन निघून ही बदली प्रक्रिया यावर्षी नक्की कंप्लीट होणार आहे. फक्त ह्या काही तांत्रिक बाबी असल्यामुळं आजपर्यंत दिलेल्या मुदतीमध्ये शिक्षणाधिकारी साहेबांनी स्वतः डिसिजन न घेता ग्रामविकासशी डिस्कशन करून आजच्या VC ग्रामविकासकडून स्पष्ट असे निर्देश सगळ्या CEO यांना आजच्या VC देण्यात आलेले आहेत. आणि संच मान्यता कोणती वापरावी याविषयी सुद्धा स्पष्ट निर्देश माननीय ग्रामविकासकडून
देण्यात आल्याच्या सूचना म्हणजे माहिती आपल्यापर्यंत मी ज्या विश्वसनीय जे आमचे आहेत संबंधित त्यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे ती माझ्या माहितीप्रमाणे मला मिळालेल्या माहितीप्रमाणे इसवी सन 24-25च्या संच मान्यतेप्रमाणे आपल्याला बदल्या ह्या होतील अशा पद्धतीची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि ही जी व्हॅकन्सी व समानीकरण ऑनलाईन CEO मार्फत जेव्हा सबमिट जेव्हा होईल, ज्या क्षणी ही सगळी प्रक्रिया संपेल, जवळपास ही मुदत 26 मेपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती आहे. याच्यामध्ये सुद्धा 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतात. 26 मेपर्यंत माननीय ग्रामविकासनी सगळ्या शिक्षणाधिकारी साहेबांना ही मुदतवाढ दिल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे. आज दिवसभर माझ्या स्वतःच्या मामी भावाचं लग्न आहे. मी खूप बिझी होतो, पण तरी पण मला खूप फोन येत असल्यामुळे उद्या लग्न आहे माझ्या मामी भावाचं, पण त्या लग्नाच्या गडबडीतसुद्धा मी थोडासा टाईम काढून प्रत्येकाला फोन करून घेणेसुद्धा आज मला शक्य झालेलं नाही. पण त्यासाठी मी एक छोटासा व्हिडिओ आपल्यापर्यंत पाठवत आहे. शासन हे ॲक्टिव्ह मोडवर बदल्या करत आहे. ह्या तांत्रिक बाबी सगळ्या सॉल्व करून बदली प्रक्रिया लवकरच सुरुवात होईल. म्हणजे प्रत्यक्ष ॲप्लिकेशन करण्यासाठी 26पर्यंत मुदतवाढ ही व्हॅकन्सीसाठी दिलेली आहे. 27 किंवा 28पासून सवर्ग 1ची मुदतवाढ ॲप्लिकेशनसाठी स्टार्ट होईल. आणि शासन ह्या 15 जूनच्या अगोदर शाळा सुरू होण्यापूर्वी बदली प्रक्रिया कंप्लीट करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. शासनाला कुठल्याही प्रकारचा दोष देऊन उपयोग नाही. धन्यवाद.